हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपाच टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता पावसाळा सुरू झाला आहे आणि भाज्या काही अशा भेटत नाहीत जास्त मार्केटमध्ये, म्हणजे पावसामुळे बऱ्यापैकी खराब झालेल्या असतात. आणि या सीझनमध्ये कसं सगळ्यांच्या घरामध्ये जास्त करून डाळी किंवा कडधान्य आणि सुकवलेले मासे म्हणजे सुकट, बोंबील, सोडे वगैरे अशा टाईपचे सगळं घरामध्ये भरलेलं असतं साहित्य, आणि त्याच्याच जास्त करून रेसिपीज केल्या जातात. तर आज मी अशाच एका माशांची रेसिपी बनवते. तर हे अगदी छोट्या साईजचे सुकवलेले जे मासे असतात ना, तर ते मासे आहेत, त्याचीच आज आपण भाजी बनवणार आहोत. तर पातळ कालवण बनवणार आहे मी त्याचं. तर सगळ्यात आधी तर आपण ते मासे आहेत तर ते स्वच्छ करून घेऊयात. तर त्याचे तोंड आणि शेपटीचा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. तर बाकी काही फार वेळ लागत नाही याला साफ करायला, आणि बाकी काही खराबही नसतात. बस फक्त आपल्याला त्याचं तोंड आणि शेपटी काढायची असते. तर बघू शकता अशा टाईपने त्याचे तोंड, शेपटी वगैरे काढले आणि बाकी हे आपले मासे स्वच्छ झालेले आहेत. तर आता तो तोंडाचा आणि शेपटीचा जो भाग होता तो तर मी दिला टाकून. त्यानंतर आता आपण थोडंसं हे गरम पाण्यानं धुणार आहोत. तर थोडंसं मी त्यामध्ये गरम पाणी घातलं, 1-2 मिनटं तसंच ठेवलं आणि नंतर स्वच्छ असं चोळून आपल्याला 2 ते 3 पाण्यानं हे मासे धुवून काढायचे आहेत. कारण हे मासे जेव्हा सुकवतात ना तेव्हा रेतीमध्ये किंवा जमिनीवर सुकवले जातात. तर त्या टाईमला कसं होतं, बारीक बारीक माती, खर वगैरे त्याला थोडीशी लागलेली असते. तर त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ चांगले करून घ्यायचे असतात. तर अशा टाईप ना चांगले चोळून मी ते वरचेवर असे मासे उचलून घ्यायचे आणि पाणी खाली ठेवायचं, म्हणजे त्यामध्ये जो काही गाळ, रेत वगैरे असेल ना ती खाली राहिली जाते. तर आता हे पहिले तर गरम पाण्यानं धुवून झालेत आणि नंतर परत मी 2 वेळा त्यामध्ये साधं पाणी घालून धुवून घेतलेले आहेत, म्हणजे कसं त्यामध्ये अजिबात कचरा काही राहणार नाही. तर आता असंच एक एक करत मी 3 वेळा चांगलं स्वच्छ पाण्यानं हे मासे धुवून घेतलेले आहेत. आणि आता त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. तर आपण आता भाजी बनवायला चालू करणार आहोत. तर मी करणार आहे या माशाचं कालवण अगदी थोडंसं पातळसर बनवणार आहे. तर सगळ्यात आधी तर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घातलं आहे तेल. चांगलं 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये घातला आहे कढीपत्ता आणि एकच हिरवी मिरची मी एक तुकडा असा मध्ये कट करून घातलेले आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ते अगदी बारीक चिरून घातलेले आहेत. आता कांदा आपल्याला चांगला म्हणजे ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर आता हळूहळू कांद्याचा कलर पण बदलायला लागला आहे. तर आता कांदा आपला परतवून बऱ्यापैकी झाला आहे. त्यानंतर हे आलं, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटलेलं आहे. थोडंसं पाणी घातलं होतं मी वाटताना. तर ती पेस्ट आपण घातलेली आहे. आता ती पेस्टही आपण कांद्यासोबत चांगली परतवून घेणार आहोत. तर असं अगदी साईडनं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतवून काढायचं आहे. त्यानंतर घालूयात टोमॅटो. तर हे अगदी मोठ्या साईजचं एकच टोमॅटो मी घातलेला आहे आणि आता ते टोमॅटो पण चांगलं परतवून घेतलं आहे. तर आता त्यानंतर घालूयात हे मासा. तर मी ते पाण्यामध्येच ठेवला होता आणि आता तो आपण पाण्यातून उचलून घेणार आहोत, म्हणजे खाली माती वगैरे काय असेल तर ते पाण्यामध्ये राहील. आणि आता ते तेलावर चांगले परतून घ्यायचे, म्हणजे कसं एकतर आता स्वच्छ धुतलेत त्यामुळे त्याला काय फारसा वास वगैरे येत नाही, पण तेलावर कसे ते जेवढे परतू ना तेवढा त्याचा म्हणजे फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ. तर मी जाडं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद घातली आणि 1.5 चमचा जो आहे तो कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर हा गरम मसाला पावडर आहे तर ती 1 चमचा घातलेली आहे आणि 2 तुकडे कोकम घातलेला आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे. तर माशासोबत ह्या सगळ्या भाज्या चांगल्या परतवल्या जातील अशा आपण मिक्स करून घेणार आहोत. तर एखाद मिनिटभर मी हे चांगलं परतवून घेतलं आहे आणि त्यानंतर घालूयात पाणी. तर हा मासा असाच तेलावर चांगला शिजला जातो, पण आता आपल्याला थोडासा त्यामध्ये रस्सा ठेवायचा आहे, म्हणून मी त्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि एक 5 ते 7 मिनटं फक्त आपल्याला हे अगदी बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. तुम्हाला याचं सुक्कं किंवा नुसतं असंच तेलावर परतलं ना तरी ते भाकरीसोबत, चपातीसोबत खायला खूप छान लागतं. पण आज मला थोडंसं ते रस्सावाली भाजी करायची होती म्हणून मी असं थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता ते उकळवून घेते. तर आता बघू शकता छान असं त्याला घट्टसरपणा आलेला आहे. भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे. तर आता आपण ती काढून घेणार आहोत. तर ही भाजी आहे तर ती आपण चपाती, भाकरी, फुलके किंवा भातासोबतही खायला, तर मी आज भातासोबतच खाणार होते म्हणून त्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. आणि आता आपला हा मासा अशा प्रकारे रेडी झालेला आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर घालून मी बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि तो आता
गरमागरम भातासोबत खायला रेडी झालेला आहे. तर थोडासा बारीक म्हणजे आपण कांद्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत तोंडी लावण्यासाठी, म्हणून तुम्हाला हवं असेल तर एखादी लिंबाची फोड आणि असे गरमागरम माशाचं कालवण. तर एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, अगदी झटपट होते आणि टेस्टही छान लागते. तर अशा प्रकारे एकदा माशांचं कालवण तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि आज मी बनवलेलं हे माशांचं कालवण याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.